हॅलो अँड वेलकम। आज आम्ही आलो आहे छावा मूवीच्या रिव्ह्यूसाठी आयनॉक्स येथे। छत्रपती संभाजी महाराजांचं जे बलिदान आहे ते आम्हाला मोठ्या पडद्यावरती बघायला भेटतं। याचा इतिहास आहे तो खरा इतिहास ह्या पिक्चरच्या थ्रू सगळ्यांना कळणार। सध्या काय बोलायला येणार नाही, सॉरी। नाही, मेसेज तर एकदम छानच आहे खरं। जो लास्ट सीन आहे ना, आपल्या जीवनाचं बलिदान दिलं धर्मासाठी। लिटरली गूजबम्प्स। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, हर हर महादेव। जाणून घेऊया की आज मूवीचा रिव्ह्यू कसा होणार आहे, मूवी कशी असणार आहे, विकी कौशलची ॲक्टिंग कशी झाली आहे, स्टोरी लाईनअप कशी आहे, काय काय दृश्य दाखवले गेले। तर थोड्या वेळातच आम्ही जाऊन बघूया की लोकांचं रिॲक्शन काय भेटणार आहे। तर छावा बघण्यासाठी आज युवक मंडळी हजर झाली आहे पहिल्या दिवशी। तर जाणून घेऊया त्यांचे विचार काय आहेत ह्या मूवीला घेऊन। तर आमच्यासोबत आहेत, काय नाव? आदित्य अजित कवितके। मग आता छावा आज रिलीज झाला आहे, मग आता तुम्ही बघायला जाणार आहे, मग काय तुम्ही काय विचार ठेवून मूवी बघणार आहे? आम्ही सर्वजण छत्रपती शिवाजी महाराज यांचे भक्तच आहोत आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं जे बलिदान आहे ते आम्हाला मोठ्या पडद्यावरती बघायला भेटतं। याचा आम्हाला आनंद आहे। छत्रपती संभाजी महाराज की जय। गोष्टीचं आहे की आमच्या राजांचा जे पण इतिहास आहे तो खरा इतिहास ह्या पिक्चरच्या थ्रू सगळ्यांना कळणार। खूप खूप मोठं बलिदान यांचं, खूप मोठं बलिदान। कसं की ज्यांनी वयाच्या 14 वर्षी बुद्धभूषण ग्रंथ लिहिला, 14 वर्षी आपण जेमतेम 10वी 12वी पास करतो, त्यांचं योगदान आणि त्यांचं बलिदान फक्त महाराष्ट्रापुरतं होतं। माझ्या मित्रांना याच्यात सांगितलं की कुठेतरी पिक्चर्स होते, सिरियल होते, ते फक्त महाराष्ट्रापुरतेमध्ये होते। महाराष्ट्राच्या बाहेर राजांचं बलिदान कोणाला माहीत नाही आणि त्यांचा त्याग, त्यांचं बलिदान, त्यांनी जे पण काय केलं आहे ह्या स्वराज्यासाठी ते सगळ्यांना कळलं पाहिजे आणि ते ऑल इंडिया प्लॅटफॉर्मवर कळणार। इथून पुढं यांचा इतिहास सगळ्यांना कळणार, याचा खूप जास्त आनंद आहे। आत्ताच आपल्यासोबत आहेत छावा मूवी बघून आलेले त्यांचे अनुयायी, महाराजांचे भक्त म्हणू शकतो। मग त्यांचा रिव्ह्यू जाणून घ्या, मूवी कशी होती। मूवी म्हणजे माइंड ब्लोईंग एकदम, म्हणजे अशी आत्तापर्यंत पण अंगाची काटे नाही गेले। एवढी खास मूवी आजपर्यंत मी अशी मूवी कधी नाही पाहिली। ऐकलं होतं ट्रेलर, रील वगैरेमध्ये आणि त्याच दिवशी विचार केला, व्हॅलेंटाईन डे गेलं पहिले फर्स्ट डे फर्स्ट शो आणि पूर्ण एकदम झकास म्हणजे झकास। विकी कौशलची ॲक्टिंग कशी होती? तोच एकदम माइंड ब्लोईंग। हा थोडा रश्मिका थोडा, पण विक्की कौशल एकदम झकास। मी आता अजून दुसऱ्यांदा पाहिजे थोडं साऊंड सिस्टम वगैरे असा जबरदस्त पाडिया। And it was really very great to witness Shambhu Raje on a bigger screen, and it is very nice to have such movies in today's generation. Thanks a lot. सध्या काय बोलायला येणार नाही, सॉरी। तरी हे एक मेसेज आहे आताच्या यंग जनरेशनला, आहे एक मेसेज। नाही, मेसेज तर एकदम छानच आहे खरं। जो लास्ट सीन आहे ना, महाराजांचे हाल बघून डोळ्यातनं पाणी थांबत नाही। युवा पिढीला तुम्ही काय बोलू इच्छिता? युवा पिढीपेक्षा आता जे आपले पॉलिटिक्स आहेत ना, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, परम प्रतापी महापराक्रमी आयवन एक शंभू राजा था। छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय। छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचं जर बलिदान तुम्हाला बघायचं असेल तर हा जे पिक्चर काढलेला आहे छावा, हे प्रत्येक भारतात राहणाऱ्या हिंदूंनी बघितलं पाहिजे। जो फक्त धर्मासाठी आणि स्वराज्यासाठी किती हाल अपेष्टा राजाने आपल्या म्हणजे सहिलेला आहे। कारण की ते आता आपण फक्त ह्या पिक्चरमध्ये बघून, जे संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हे पिक्चर आहे, हे फक्त 5% दाखवलेलं आहे या पिक्चरमध्ये। हे 5% जरी आपण बघितलं तरी आम्हाला भरपूर काही शिकण्यासारखं आहे या पिक्चरमधून। आणि संभाजी महाराजांचं बलिदान आपण कधीही विसरता येणार कामा नये। जे प्रत्येक म्हणजे या भारतातील हिंदूंनी बघण्यासारखं आहे की धर्मासाठी आणि स्वराज्यासाठी ज्या राजानं काय केले। आणि खरोखर हा छावा जो पिक्चर काढलेला आहे विकी कौशलचा, प्रत्येकानं येऊन बघावे अशी आमची इच्छा। छत्रपती संभाजी महाराजांबद्दल हे जे पिक्चर काढलेलं आहे, तर आपण त्यांना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज म्हणतो, कारण की धर्मासाठी त्यांनी आपला बलिदान दिला आहे। आपल्या
जीवनाचं बलिदान दिलं आहे धर्मासाठी. आणि त्यांचा मेसेज होता की फक्त हिंदूंनी हे पिक्चर बघावं असं नाही आहे. त्यांचा मेसेज असा होता की धर्मासाठी, तुम्ही कुठलाही धर्माचा असू देत, तुम्ही स्वराज्यासाठी आपलं बलिदान दिलं पाहिजे. तर तो भले हिंदू धर्म असू देत, मुसलमान असू देत, शीख असू देत किंवा ईसाई धर्म, आपण हे एकत्र राहून ना आपण त्यांनी स्वराज्य निर्माण केलं पाहिजे. त्यांचं हे एक ड्रीम होतं. तर आमचा या पिक्चरमध्ये मेसेज जे दिलेला आहे ना, तो मेसेज देखील चांगला आहे की सगळे धर्म एकत्र यायला पाहिजेत. आणि आपल्या महाराजांचं बलिदान जे होतं ते किती क्रूरपणाने केलं आहे हे दाखवलेलं आहे. ते म्हटल्यासारखं आमच्या मित्रांनी हे 5% देखील नाही आहे. तर पिक्चर खूप छान काढला आहे आणि मेसेज पण खूप चांगला आहे. Yeah, we were waiting till the end. The cinematography and the storyline, Vicky Kaushal. The acting was ultimate. Apart from that, the Climax storyline superb. and there was literally goosebumps. What message you want to give to younger generation? They have to watch it. Must watch. Must watch. महाराज की जय. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज